आपल्या ग्रुपमध्ये प्रश्न विचारलेला होता, त्याला पहिले मी अटेंड करते आणि मग वाद आपलं अभंग ज्ञानेश्वरीचा पुढचा श्लोक आजचा आपण घेऊ. इथे विचारला होता प्रश्न की जे आपलं लास्ट सेशन झालं त्याच्या संदर्भात होता क्वेश्चन हा, की आपल्या प्रत्येकाच्या मनात काय योग्य काय अयोग्य हे सांगणारा एक आतला आवाज असतो. भलेही माणसे त्याला फॉलो करतात किंवा नाही करत. तो आवाज किंवा विवेक सद्गुरूंच्या सद्गुरूंच्याच गायडन्सचे द्योतक आहे का? म्हणजे तो जो विवेक आहे आपल्याला गाईड करणारा कंटिन्युअस, तो सद्गुरूंच्या कृपेने आपल्याला प्राप्त होतो का, किंवा तो त्यांचा आलेला मेसेज आहे का, असा प्रश्न आहे. सत्सद विवेक आणि सद्गुरू ही एकच स्पंदनाची दोन रोपे रूपे म्हणून अर्थ घेऊ शकतो का, असा प्रश्न विचारलेला आहे आपल्या ग्रुपमध्ये. तर ह्या दोन्ही सांगायचं असं की विवेक बुद्धी आणि गुरुज गायडन्स किंवा मास्टर्स गायडन्स किंवा ग्रेट बिंग्स गायडन्स असं जे आपण नेहमी म्हणतो, ते दोन गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत. वेगळ्या कशा, तर त्याच्यामध्ये अंडरस्टँडिंग आणि मेसेजच्या इंटेन्सिटीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी आणि पर्पजच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी मेजर डिफरन्स आहे, खूप मोठा. मेजर डिफरन्स असा आहे, आता याला एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं तर आपल्याकडे टेलिफोन येतो, टेलिफोनचं कनेक्शन आपण घेतो, तर त्या टेलिफोनच्या कनेक्शन सुरू व्हायच्या आधी सगळ्यात पहिली स्टेप काय असते? बेसिक बेसिक रिक्वायरमेंट म्हणतो आपण त्याला, फंडामेंटल प्रिपरेशन जी आहे फोन येण्यासाठी, आपल्या घरात टेलिफोन कनेक्शन येण्यासाठी, की वायरिंग करावं लागतं. वायर टाकलेली पाहिजे आपल्या घरात, हो की नाही? जर टेलिफोनची लाईनच आपल्या घरापर्यंत नाही आली तर पुढचं नेटवर्क लागणार कसं? तर म्हणून पहिले आपण ऍप्लिकेशन टाकल्यानंतर आपल्याला माणसं येतात की आपल्या घरातनं ते जे काही पॉइंट असेल त्यातनं वायरचं नेटवर्क बनवतात. आणि मग त्याच्यानंतर काही वेळानंतर आपल्याकडे नंबरही दिला जातो आपल्याला एक, आणि मग आपण आपल्या सगळ्या जगाशी कॉन्टॅक्ट करू शकतो. म्हणजे डोमेस्टिक आपले कॉन्टॅक्ट्स असतात, स्टेट लेवल, इंडिया लेवल. आणि पूर्वी तर पूर्वीच्या काळी स्पेशल फॅसिलिटी घ्यावी लागायची, ISD कॉलची, इंटरनॅशनल कॉल्स. आता ते नाही आहे. आता म्हणजे लँडलाईनचा मला आयडिया नाही, मोबाईलवरनं तर डायरेक्ट आपण कोणालाही कॉल करू शकतो. तर ह्याचं एक्झाम्पल आपल्या सिस्टमशी लागतं, की आपल्याला गुरूंचा गायडन्स येण्यासाठी आपल्या याच्यात नेटवर्क सिस्टम बसवलेला पाहिजे, वायरिंग झालेलं पाहिजे, आपली सिस्टम तेवढी रेडी पाहिजे. कॉन्शियसनेसची थ्री फोल्ड लोअर कॉन्शियसनेस, थ्री फोल्ड कोणता, तर आपली फिजिकल बॉडी पहिला. हे जरा नवीन शब्द आहेत पण मुद्दामून बोलतीये जेणेकरून पुढच्या ऍडव्हान्स स्टडीला उपयोगी पडेल, अंडरस्टँडिंग वाढेल. तर पहिलं थ्री फोल्ड मॅनिफेस्टेशन ऑफ लोअर सिस्टम किंवा लोअर बॉडी म्हणू आपण, किंवा लोअर कॉन्शियसनेस म्हणू. तर थ्री फोल्ड कसा, तर त्याच्यात तीन पार्ट आहेत आपले. एक तर फिजिकल बॉडी, इद्रिक बॉडी कॉम्बिनेशन, इद्रिक डबल म्हणतात त्याला. आणि सेकंड येतं इमोशनल बॉडी और आयदर ॲस्ट्रल बॉडी.
आणि तिसरा येतो मेंटल बॉडी. या 3 बॉडी लोअर कॉन्शियसनेसच्या मानल्या जातात. हे सगळं मिळून आपण असतो. जे आपण शरीरात आहे असं म्हणतो ना, त्याच्यामध्ये तिन्ही गोष्टी कन्सिडर केल्या जातात, की आपली चक्रास वगैरे, सटल एनर्जी बॉडी आपली, फिजिकल बॉडी, आपली इमोशनल बॉडी आणि मेंटल बॉडी. तर ह्या सगळ्या सिस्टम मध्ये वायरिंग करायला पाहिजे. तेव्हा जाऊन आपल्याला एक इंटरनॅशनल किंवा नॅशनल कॉल येईल. गुरु आपल्या नॅशनल झोन मध्ये असतील तर येईल. इंटरनॅशनल कॉल असेल, हायर डायमेन्शन वरनं यायचं असेल, खूप जास्त वरच्या, तर आपल्याला ती फॅसिलिटी लावून घ्यावी लागेल. तर बेसिकली विवेक म्हणजे काय? तर डिस्क्रिमिनेटिव्ह माइंड फॅकल्टी असं इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे विवेकाला. आयदर डिसर्नमेंट, डिसर्नमेंट म्हटलं म्हणजे काय? बेसिकली आपण आपल्या ऍक्शन, थॉट, स्पीच आणि ऍक्शन कडे डिस्क्रिमिनेटिव्ह ऍटिट्यूडनी बघितलं पाहिजे. पहिली सुरुवात ती आहे, की मी बरोबर केलंय का नाही, बरोबर बोलतीये का नाही, बरोबर अंडरस्टँड करतेय का नाही, बरोबर अर्थ काढतेय की नाही, बरोबर विचार करतेय की नाही, बरोबर ऍक्शन होतेय की नाही माझ्याकडनं, जे मला करायचं तेच होतंय की नाही माझ्याकडनं. नाही तर मला आनंद व्यक्त करायचा आहे आणि माझ्या चेहऱ्यावर भाव असे असतील की पता नाही झालाय पण की नाही आनंद एखाद्या गोष्टीचा, म्हणजे रॉंग इंटरप्रिटेशन होईल त्या आतल्या इमोशन्सचं. तर बेसिकली आणि करायला पाहिजे का नाही, डिस्क्रिमिनेटिव्ह हो किंवा नाही, बरोबर किंवा नाही, हे सगळं करण्याची सिस्टम आपल्या एनर्जी बॉडीमध्ये आपल्या बेसिकली कॉन्शियसनेस मध्ये डेव्हलप व्हायला पाहिजे. आणि तो आहे तो विवेक. अगदी रॉ रॉ स्टेजवर, रॉ म्हणजे अगदी रफ स्टेजवर ह्युमन टेंडन्सी अशी असते की आपल्या मनात आलं की आपण करून चुकतो. मग ते थॉट, स्पीच आणि ऍक्शन या 3 ह्याच्यावर, विचार, स्पीच म्हणजे आपली भाषा, म्हणजे तोंडातनं जाणारे शब्द, आणि ऍक्शन म्हणजे आपलं कर्म. मग ते सगळ्या पूर्ण सर्वांगाने, मी काय आता पुन्हा पुन्हा रिपीट नाही करणार. पूर्ण कर्म म्हणजे सगळं येतं, हे मी अनेकदा सांगितलं की नुसते डोळे कसे केले, हातवारे कसे केले, बोट कशी हलवली, बॉडी लँग्वेज काय होती, हे सगळं आपल्या कर्मामध्ये येतं. आणि ऍक्च्युली उठून आपण काय कर्म केलं ते. तर थॉट, स्पीच आणि ऍक्शन या 3 मधनं आपल्याला काय एक्सप्रेस करायचंय हे रॉ स्टेजवर आपण विचार नाही करत, आपण पटकन करून मोकळे होतात. रॉ स्टेज मधला ह्युमन आपण म्हणजे इंडिव्हिज्युअली बोलत नाहीये. रॉ स्टेज मधला ह्युमन बिंग असतो तो पटकन ऍक्शन करतो. त्याच्यानंतर दुसऱ्या स्टेजवर, त्याच्या पुढच्या स्टेजचा कॉन्शियसनेस डेव्हलप झालेला माणूस आपल्या ह्याच्यावर विचार करायला लागतो. म्हणजे कधी कधी नंतर मागावून विचार येतात. सुरुवातीची स्टेज अशी असते की आपल्याला मागणं विचार येतो की अरे मी खरंच असं बोलायला पाहिजे होतं का, अरे मी त्याला मदत करायला पाहिजे होती का, मी जायला पाहिजे होतं का, मी अमुक करायला पाहिजे होतं का, असं एक थॉट यायला सुरुवात होते. म्हणजे काय की तो डिस्क्रिमिनेटिव्ह माइंड फॅकल्टी डेव्हलप व्हायला लागलेली, जस्ट ओपन होतीये. त्याच्यानंतर आपल्या बऱ्याच वेळेला असं मागावून विचार करत 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 मग आपल्याला एक स्टेज येते की आपण आधी विचार करायला लागतो किंवा ऑन द स्पॉट करायला लागतो. बोलायला जाणार असतो काहीतरी, पण तेव्हा सहज मनात येतं म्हणून आपण थांबवतो स्वतःला. कृती करायला जाणार आहे पण आपण स्वतःला थांबवतो. ही सेकंड स्टेज आहे. आणि थर्ड ऍडव्हान्स स्टेज मध्ये आपण बिफोर थॉट, स्पीच, ऍक्शन आपण विचार करायला लागतो की आपण हे काय करायला पाहिजे, आपण काय नाही करायला पाहिजे. आता हे सगळं आपणच करत असतो, आपोआप नाही होत. हा हा आज्ञाचक्र, मी जे अपर चक्रास का म्हटलं, आता तेही थोडं डिटेलमध्ये जाते. अपर चक्रास ना हायर कॉन्शियसनेसवर, मेंटल बॉडीच्या वरच्या प्लेनवर काम करायला लागतात. आणि आपले लोअर चक्रास जे आहेत ते आपल्याला रॉ लेवलवर फिजिकल प्लेन मध्ये एंगेज ठेवतात. लोअर चक्रास कोणते आहेत? बेसिक चक्रा, सेक्स चक्रा, त्याला सॅक्रल चक्रा पण म्हणतात, आणि सोलर प्लेक्सस, मणिपूर. मणिपूर आपलं विचारांचं घर आहे,
सगळे निगेटिव्ह पॉझिटिव्ह जे काय असेल ते. फिजिकल बॉडीला कंट्रोल करतं बेसिक चक्र, ऍक्शन करणं किंवा आपण जगण्याची इच्छा असणं ते. नंतर आपलं स्केलेटल मस्क्युलर सिस्टम, आपल्यातली इनर स्ट्रेंथ, फिजिकल स्ट्रेंथ, हे सगळं बेसिक चक्र, मूलाधार चक्र बघतो. आणि सेक्स चक्र, त्याच्यातनं आपली क्रिएटिव्ह, लोअर क्रिएटिव्ह आस्पेक्ट आपल्या एंटायर लाईफचा. तर हे सगळे चक्र आपल्याला जगण्यासाठी मदत करतात. कुठल्या प्लेनवर? फिजिकल प्लेनवर. पण आता आपण जेव्हा म्हणतो की जडातनं बाहेर या, जडातनं बाहेर या, ग्रॉस मधनं शिफ्ट करा, सटल कडे या, हे जे शब्द आपण आपल्या सेशन मध्ये वापरतो, त्याचा अर्थ असा आहे, आता तो डीपर मिनिंग सांगते, की लोअर चक्रास मोर पॉवरफुली कंट्रोल करतात आपल्या सिस्टमला. बेसिक चक्र, सेक्रल चक्र आणि सोलर प्लेक्सिस, आपण ह्यांच्या आधारावर, फाउंडेशनवर, स्ट्रॉंग बेसवर जगत असतो. आणि आपलं हार्ट वगैरे आहेत ना, हार्ट आहे, थ्रोट आहे, वापरतो आपण, बोलायला वापरतो, आज्ञा चक्र आहे, क्राऊन चक्र आहे, पण ते ना कंट्रोल नाही करत आपल्या सिस्टमवर. तर आपल्याला काय करायचंय, जडातनं बाहेर यायचंय म्हणजे काय, की आपल्याला लोअर चक्रासच्या पॉवरफुल ग्रीप मधनं ती लूज करायचे आणि अपर चक्रासची ग्रीप वाढवायची. हार्ट ऍक्टिव्हेट करायचंय, जेणेकरून लव्हिंग काइंडनेस येईल. प्रत्येक गोष्टीला आपण लव्हिंग अप्रोचनी, किंवा आपण म्हणतो ना दुसऱ्याच्या शूज मध्ये पाय घालून बघणं, म्हणजे काय, की दुसऱ्याच्या सिच्युएशन मध्ये जाऊन बघणं की काय आहे प्रॉब्लेम. ती सेन्सिटिव्हिटी एक वेगळी सेन्सिटिव्हिटी आहे. प्रत्येक जण असं नसतो, रॉ लेवलवर माणूस नसतो तसा. पण जेव्हा सेन्सिटिव्हिटी वाढायला लागते, तेव्हा माणूस विचार करायला लागतो, काय झालं असेल याच्याबरोबर नक्की, का बरोबर या व्यक्तीनं असा निर्णय घेतला, का असा रिॲक्ट झाला, का असं बोलला, काय प्रॉब्लेम असू शकतो, त्याची बॅकग्राऊंड स्टोरी काय आहे. हे सगळं हार्ट चक्र आपलं ऍक्टिव्हेट झाल्यानंतरचे सिम्पटम्स आहेत, आपल्यामध्ये येणारे चेंजेस. तर हार्ट ऍक्टिव्हेट झाल्यानंतर आपण फक्त स्वतःचा विचार न करता थोडासा आजूबाजूच्या लोकांचा विचार करायला लागतो. आपण प्रायोरिटी स्वतःकडे न ठेवता दुसऱ्यांची प्रायोरिटी आपण वाढवतो, हार्ट ऍक्टिव्हेट करतो. सोलर प्लेक्सिस जेव्हा ऍक्टिव्हेट असतं ग्रॉस लेवलवर किंवा लोअर लेवलवर, तेव्हा मी आय मी मायसेल्फ व्हाला आय सेंटर आहे. सोलर प्लेक्सस इज आय सेंटर. हार्ट सेंटर इज वी सेंटर. वी आपण, आम्ही, सगळ्यांना सामावून घेतो आपण हार्टमध्ये. पण सोलर प्लेक्सिस म्हणजे मणिपूर चक्र जेव्हा पॉवरफुल असतं आपलं, तेव्हा आपण स्वतःबद्दल पहिला विचार करतो. ही स्पॉन्टॅनियस ऍक्शन आहे. आय एम नॉट पॉइंटिंग आउट एनी सिंगल पर्सन. कॉमन टेंडन्सी, कॉमन ह्युमन इव्होल्युशन प्रोसेसचा डिस्कशन चाललंय आपलं. तर त्यामुळे आपल्याला आय वरनं वोई वर यायचं, मी वरनं आम्ही किंवा आपण वर यायचं, म्हणजे हार्ट ऍक्टिव्हिटी. थ्रोट चक्र हायर क्रिएटिव्हिटी, सेक्स चक्र लोअर क्रिएटिव्हिटी. लोअर क्रिएटिव्हिटी कसं क्रिएशन करतो आपण, सेक्स चक्र आपण क्रिएट करायला वापरतो. आपल्या एका माणसातनं दुसरा मनुष्य निर्माण करणं, दिस इज न्यू क्रिएशन. आपलं ते सेंटर तिथे वापरलं जातं. पण त्या सेंटरमध्ये एक पॉवरफुल एनर्जी आहे, ती पण मी मागे डिस्कस केलेली होती, त्याला आता इथे घेत नाही. तर तो पार्ट सब्जेक्ट परत तिसरीकडे जाईल. तसंच थ्रोट चक्र हायर क्रिएटिव्हिटी. हायर क्रिएटिव्हिटी म्हणजे काय, की वरच्या म्हणजे ग्रॉसच्या वर जाऊन आपण विचार करतो. आपण चांगले भाषा बोलायला जातो, चांगलं कम्युनिकेशन करायला जातो, दुसऱ्यांचा विचार करायला जातो, दुसऱ्यांना सल्ला देतो, मदत करतो, एक्सप्रेसिव्ह. इथून आपण थ्रोट मधनं एक्सप्रेस करतो, किंवा आपण अंडरस्टँड करतो, डिटेल अभ्यास करायला जातो. हायर क्रिएटिव्हिटी. आज आपण अभ्यास करतोय ती हायर क्रिएटिव्हिटी यूज करतोय. थ्रोट चक्र हे झालं वरचं सेकंड चक्र. त्याच्यानंतर आज्ञा, ज्याचं मी मागच्या वेळेला खूप डिटेलमध्ये सांगितलंय, आणि क्राऊन चक्र. तर म्हणून आपल्याला ग्रॉस मधनं सटल मध्ये यायचा कॉन्सेप्ट हा आहे, की लोअर चक्रासची पॉवर कमी करून, पॉवर कमी करायची म्हणजे काय,
आपल्यावरचा होल्ड कमी करायचा आहे, त्याला लूज करायचा आहे आणि अपर चक्राचा होल्ड वाढवायचा आहे हार्ट पासून वरचा, जेणेकरून आपला हायर कॉन्शियसनेस डेव्हलप व्हायला लागेल आणि आपलं शिफ्टिंग पॉसिबल होईल ग्रॉस वरनं सटल कडे. तर बेसिकली प्रश्न हा आहे की विवेक आणि गुरूंचा गायडन्स हा एक आहे का? तर तो गायडन्स, त्या दोन्ही गोष्टी एक नाही आहेत, त्या सेपरेट आहेत. पहिली आपली, मी सांगितलं वायरिंग जे व्हायला पाहिजे, टेलिफोन कनेक्शन बनवून आपण एखाद्याला फोन करून किंवा एखाद्या परदेशचा माणूस किंवा कुठल्याही कंट्रीतला माणूस आपल्याला फोन करून पोचेपर्यंत साठी आपल्याला पहिले वायरिंग करावी लागेल आणि फोन चालू करावा लागेल. तर तो विवेक बुद्धी हा तो, ती लाईन आहे, कम्युनिकेशन लाईन. जोपर्यंत आपण स्वतःच, आता आता ह्याच्या आपण कोणाशी कम्युनिकेट करतोय? तर एक कॉन्सेप्ट आहे ज्याला मी नेहमी डिस्कस करते, हायर सोल आणि काय म्हणतो आपण, इनकार्नेटेड सोल. ह्याला मी डिस्कस केलेला आहे. हायर सोल म्हणजे एक मोठी क्वांटिटी आपली एका सटल प्लेनवर ठेवलेली आहे, त्यातनं पार्शियल पोर्शन एक्सपिरियन्स घ्यायला इनकार्नेट फ्लेश मध्ये येतो, शरीरात येतो, धारण करतो. म्हणजे काय की आपला मेजर पार्ट वर आहे कुठेतरी, सटल प्लेनवर ठेवलेला आहे आणि आपण पार्शियल पोर्शन आपला खाली आलेला आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कळेल दोन पार्ट झाले, डिवाइड झालं. मेजर एक आहे सोल आणि त्यातनं छोटा इन्कारनेटेड सोल खाली आलाय. तर म्हणजे कोण आपल्याला, आपण पार्ट कोणाचा आहोत? पण हायर सोलचा पार्ट. म्हणजे पहिले, सगळ्यात पहिले गुरूंच्याही पहिले आपल्याला कोण कंट्रोल करेल किंवा कोण आपल्याशी कम्युनिकेट करेल? तो आहे आपला हायर सोल. पहिले तर संवाद त्याच्याशी साधायचा आहे. आपण म्हणतो ना, मागे मी एक एक्झाम्पल दिलं होतं, गुड लीना अँड बॅड लीना. असा एक फ्रिक्शन आतमध्ये सुरू झालं होतं. हे मी माझं एक एक्झाम्पल दिलं होतं. हे प्रत्येकात होतं. आय एम नॉट एनी स्पेशल केस. मी बिलकुल स्पेशल केस नाही. ही सगळी इव्होल्युशन प्रोसेस आहे. तर प्रत्येकाच्या आतमध्ये एका सर्टन स्टेज नंतर, एका सर्टन टाइम नंतर हा यायला लागतो आणि ही फाईट आतमध्ये चालते. दोन्ही कॅरेक्टर्स आपल्याला गायडन्स देतात. नाही तू असं कर, नाही तू असं कर. एक गुड सांगत असतो, एक बॅडली सांगत असतो. दोन पाथ वेगळे असतात. त्याच्यातल्या गुडचं ऐकायचं, बॅडचं ऐकायचं, दोन्हीचं ऐकल्यानंतर लक्षात येतं की करेक्ट कोण सांगतंय. तर तो असतो, एक असतो इनकार्नेटेड सोल, जो बॅड सजेशन देतो. बॅडच का देतो? आपण म्हणत होतो सोल आहे, मग तो बॅड कशाला सांगेल? त्याचं कारण हे आहे, इनकार्नेटेड सोल हा शरीर, मन आणि बुद्धी म्हणजे विचार ह्यांना फर्स्ट प्रायोरिटी देऊन आपल्याला सजेशन देतो. त्याची फर्स्ट प्रायोरिटी असते ह्या थ्री लोअर बॉडीज. आपलं थॉट स्पीच ऍक्शन मधनं तो आपल्याला सतत सांगत असतो की तू असं कर, तू असं कर, तो तुला बोलला होता मग तू असं वागलं पाहिजे. हे इथे कोणाची एंगेजमेंट आहे? इमोशनल बॉडीची, मेंटल बॉडीची आणि फिजिकल बॉडीची. तुझा अपमान झालेला आहे, तुला अमक्याने असं मागच्या वेळेला बोललो होतं, त्या फंक्शन मध्ये असं झालं होतं, मग तू त्याला फोन नाही केला पाहिजे. हे जे एक्झाम्पल आहे, असं काहीतरी आपल्याला सजेशन येतं. तर तो इनकार्नेटेड सोलचा कुठेतरी हे म्हणजे इथला इगो हर्ट झालेला असतो त्याचा, त्या इनकार्नेटेड सोलचा. म्हणून तो आपल्याला असं सजेशन देत असतो, त्याला आपण बॅड सजेशन म्हणतो. आणि गुड सजेशन कोण देतोय? तिथून आवाज येत असतो, नाही रे सोडून दे, कशाला, ठीक आहे त्यांनी जे काही बोललं तुला, ते बोललं, ती त्याची बुद्धी, त्याची विचार करण्याची पद्धत, पण तू असा नाही आहेस ना, तू चांगला व्यक्ती आहेस, तू नको असं करू. ठीक आहे, एकदा माफ कर, दोन तीनदा माफ कर, मग पाचव्यांदा तू त्याला ठणकावून सांग. असा गायडन्स आपल्याला एका आवाजातून आतून येत असतो. तो कोण असतो? तो हायर सोल असतो, जो ऍक्च्युली प्युअर प्युअर फॉर्म मध्ये, प्युअर फॉर्म, तो डर्टी नाही झालेला, कम्प्लीट प्युअर स्टेट मध्ये आहे. तो आपल्याला असा आवाज देतो की अरे नको नको, तू असं रिॲक्ट नको करूस, तू थांब जरा, अजून दोन तीनदा चेक कर आणि मग तू रिॲक्ट कर. तर हे जे डू ऑर नॉट टू डू, हे जे आहे ना, करा किंवा नका करू, योग्य अयोग्य, हे फ्रिक्शन आणि ह्याचं सजेशन्स आपल्याला आतल्या एनर्जी कडनं येतात.
तर फर्स्ट आपला स्पिरिच्युअल टीचर असा आहे जो आपला स्वतःचा सोल आहे. ही एक नवीन कॉन्सेप्ट आता या प्रश्नाच्या योगाने मी सांगतेय. खूप चांगला प्रश्न आहे आणि म्हणून मी मेसेज मध्ये लिहिलं होतं खूप मस्त प्रश्न आहे. ह्याच्यातनं एक वेगळी डायमेन्शन ओपन होतीये. तर आजपर्यंत आपण काय बघत होतो की गुरु किंवा विवेक असं बघत होतो. पण आता मी सांगते की हा विवेक कोणाचा मेसेंजर आहे. हा विवेक आहे आपल्या आतला स्वतः आपण असलेला टीचर. स्पिरिच्युअल टीचर फर्स्ट आपण आहोत आपला आत्मा जो प्युअर स्टेट मधला सोल आहे. तो आपल्याला सांगत असतो की कर कर नाही तर नको करू. हे सही आहे, हे गलत आहे, हे योग्य आहे, हे अयोग्य आहे. तो सांगत असतो. आणि इनकार्नेटेड सोल मेंटल बॉडी, इमोशनल बॉडी, फिजिकल बॉडी ला कन्सिडर करून आपल्याला सजेशन देत असतो त्यांच्या फेवरमध्ये. आणि म्हणून मग आपल्याला हा पहिला आपली वायर टाकली जी म्हंटल मी, टेलिफोन कनेक्शन एक्सचेंज वाल्यांनी घरात येऊन, ती ही वायर आहे. पहिले तर तुमच्या घरात वायर लागली पाहिजे. पहिले तर आपण आपलं ऐकलं पाहिजे स्वतःच. हो की नाही. आपण म्हणतो ना आपल्या घरामध्ये, हा घरात आई वडिलांचंच नाही ऐकत, बाहेरच्यांचं काय ऐकणार. म्हणजे काय, सुरुवात कुठून होते, घरातनं. आपलं घर कोणतं आहे, आपलं शरीर. आपलं घर एक मंदिर, हृदय हे आपलं मंदिर आहे आणि त्याच्या आतमध्ये आपला आत्मा बसलाय. पण तो इनकार्नेटेड सोल आहे, तो मॅनिप्युलेटेड सोल आहे मेंटल इमोशनल बॉडीने. त्यामुळे दरवेळेस तो आपल्याला काही प्रॉपर गायडन्स देत नाही. मग आपल्याला पहिलं कनेक्शन बनवावं लागतं हायर सोलशी आणि त्याची एंट्री होते विवेकाच्या मार्फत. आणि म्हणून सतत सांगत राहते मी, विवेकाला वाढवा. विवेकाला वाढवा म्हणजे काय, की आपण विचार करा की मग आपोआपच तिकडनं जागृती होऊन वरनं मेसेज यायला लागेल आपल्याला की अरे बाबा नको करू, अरे बाबा बोलू नको, अरे हे पुस्तक वाच, ह्याच्यावर विचार कर, अमुक कर, ह्याचं ऐकू नको, माझं ऐक. हे जो मेसेज येतो तो आपल्या हायर सोल कडनं, प्युअर स्टेट कडनं, प्युअर फॉर्म कडनं, प्युअर कॉन्शियसनेस कडनं आपल्याला मेसेज येतो. तो आहे विवेक, डिस्क्रिमिनेटिव्ह माइंड फॅकल्टी. हा पहिला आपला इनर गुरु झाला. आता दुसरा प्रश्न त्याच्यामध्ये दुसरा हा आहे की सद्गुरूंचा मेसेज. सद्गुरूंचा मेसेज जोपर्यंत आपण आपलं नाही ऐकत, आपल्याला गुरु कम्युनिकेट करत नाहीत. आता गुरु आपले बसलेले आहेत, जरी ते फिजिकल फॉर्म मध्ये असले आणि नसले तरीही, ते जरी फिजिकल फॉर्म मध्ये असले आपले गुरु ह्या जगात, तरी आपल्याला काही ते असे डायरेक्ट मेसेज नाही पाठवत, की फोन नाही करत किंवा कोणाला सांगत नाहीत की जा रे अमक्याला असा मेसेज दे, मी सांगितलंय म्हणून सांग. कारण का, ह्याचं कारण असं की हे जे मेसेजेस आहेत ना, ज्याची आपण डिस्कशन करतोय गुरूंचा मेसेजवर, तो गुरूंचा मेसेज फार डिवाइन मेसेज असतो आणि फार सॅक्रेड मेसेज असतो, म्हणजे पवित्र आणि खूप वेगळ्या इंटेन्सिटीचा असतो आणि वेगळ्या स्टँडर्डचा असतो. त्यामुळे तो असा काही डायरेक्ट काय म्हणतो आपण, डायरेक्ट देत नाहीत. फिजिकल प्लेनवर फिजिकलाइज होत नाही तो, म्हणजे तो असं दिसत नाही की आपला फोन आलाय गुरूंचा किंवा भेटले तेव्हा काहीतरी बोलले. मग ते कधी कधी तिरकं काहीतरी वेगळं वाक्य बोलतात, पण त्याचा अर्थ काहीतरी वेगळा असतो. मग ते आपल्याला मेंटल हे करावं लागतं, त्याचा स्टडी करावा लागतो की काय बोलले बाबा, हे असं वाक्य का बोलले, ह्याचा अर्थ काय आहे. तर हे सगळं करावं लागतं. पण ते फिजिकल प्लेनवर फार रेअरली कम्युनिकेट करतात. मग ते जरी फिजिकल प्लेनवर असले किंवा दुसऱ्या प्रकारचे गुरु, मी सांगितलं होतं की जे आपल्या कदाचित ह्या लाईफ टाईम मध्ये त्यांनी रोल असा घेतला की ते डिस्टन्स वरनं आपल्याला मेसेज करणार आहेत किंवा आपल्याला सांभाळणार आहेत. तर ते दोन्ही मेसेज येतात सटल हायर प्लेनवर. त्या प्लेनना मी अजून इंट्रोड्यूस केलेला नाहीये, कारण आपले बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजेत. तर ते हायर सटल प्लेनवरनं जेव्हा कम्युनिकेशन करतात, तर ते कम्युनिकेशन येण्यासाठी, व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी मॅच होण्यासाठी आपल्याला पहिले आपली जी आतूनची जी एक कॉर्ड आहे ती स्ट्रॉंग व्हावी लागते. म्हणजे कसं, की मला जे इंटरनॅशनल कॉल माझ्या फोन सिस्टमवर
हे घ्यायचा असेल, रिसीव्ह करायचा असेल, तर मला पहिले इंटरनॅशनल कॉलचं कार्ड असेल किंवा जे काही सिस्टम असेल फोनमध्ये, तो मला ऍक्टिव्हेट करावा लागेल. इवन आपण बाहेर जातो मोबाईल घेऊनही, तर आपल्याला तिथे त्याच्यात चेंजेस करावे लागतात. एअरटेल किंवा याच्यात मोड चेंज करावा लागतो. हो की नाही? तेव्हा आपण दुसऱ्या स्टेटमध्ये गेल्यावर रिसीव्ह करू शकतो. तर तो जो मोड ऍक्टिव्हेट करण्याची प्रोसेस आहे ना, ती होते विवेक सुरू झाल्यानंतर. विवेकाचं काम सुरू झाल्यानंतर आपल्याला ऐकायची सवय लागते. कारण काय आहे ह्याचं कारण पुन्हा एकदा सांगते, की हे सटल प्लेनवरनं येणारे मेसेजेस असतात. बऱ्याचदा आपण ग्रॉसवर राहत असताना इग्नोर होतात. अननोईंगली और नोईंगली. कधी कधी आपण नाही लक्ष देत. आपल्याला वाटतं पता नाही काय विचार आला. मग नंतर आपल्याला अनेकदा जर आपण ऑब्झर्व केलं तर कळतं की अरे नाही, मला हे आधी कळलं होतं. अरे ह्या वेळेला पण कळलं होतं, अमुक वेळेला पण कळलं होतं. ह्याचा अर्थ माझ्या आधी जो मेसेज येतो घटना घडायच्या, तो काहीतरी गायडन्स आहे किंवा कुठला तरी मेसेज आहे जो कुठून तरी येतोय सटल प्लेनवर. हे आपल्याला कालांतराने कळायला लागतं. पण पहिले तर तो कळायला यायला, तो आपल्यापर्यंत पोचायला सटल प्लेनवरनं आपल्याला पहिले आपल्या सोलशी कम्युनिकेशन वाढवावं लागतं. हा गुरु कसे इंटरॅक्ट करतात आपल्याशी, हा पार्ट मी सांगितला. आता गुरु सांगतात, मग ते कसे, त्याचं मी ते मागच्या वेळेच्या ज्या सेशन झालं त्याच्यात सुरुवातीला मी सांगितलं होतं की गुरु कुठूनही तुम्हाला कम्युनिकेट करतात किंवा गुरुच म्हणावं लागेल, कारण ते जे ग्रेट मास्टर्स किंवा हायर बिंग्स जे आहेत ते गुरुच्या स्टेजवरचेच असतात किंवा ते वेगळ्या वेगळ्या लाईफ मधले आपले गुरुच असतात. त्यामुळे गुरु किंवा हायर बिंग कडनं येणारा मेसेज असतो ना, तो कसा पण मॅनिफेस्ट होऊ शकतो किंवा कसा पण फिजिकलाइज होऊ शकतो. तर ते सांगू नाही शकत. त्यांना जे अवेलेबल असतं त्याला ते यूज करतात. मागे मी सांगितलं होतं, होर्डिंग दिसेल, पेपरमध्ये एक एखादा आर्टिकल दिसेल किंवा एखादं मॅगझिन मध्ये काहीतरी फोटो बघून आपल्याला क्लिक होईल किंवा कोणीतरी काहीतरी बोलेल आणि आपल्याला तिसरंच काहीतरी त्यातनं क्लिक होईल. बऱ्याच गोष्टी असतात. ते खूप मिस्टिकल असतं. मिस्टिकल मिस्टिकल मॅजिकल म्हणतो आपण तसं. ते सगळं वेगळं आहे. ते सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. ते कसं कम्युनिकेट करतात, आपल्यापर्यंत मेसेज येऊन पोहोचतो. गुरूंचा गायडन्स दरवेळेस आतूनच येत नाही. मोस्ट ऑफ द टाइम मेजर मेसेजेस ते बाहेरनं पाठवतात. कारण काय होतं, बऱ्याचदा आपल्याला एक एक ह्युमन लेवलवरचा एक टेंडन्सी आहे, कॉमन टेंडन्सी आहे, की आपण दरवेळेस आपण स्वतःच्या आलेल्या मेसेजवर पण कधी कधी ट्रस्ट नाही करत. डाऊट करायची टेंडन्सी असते ह्युमन्स मध्ये. इवन मला पण असं होतं की आत आलेलं असतं काहीतरी, की असं असं असेल किंवा आहे, पण तरीही मला असं वाटतं की नाही नाही, मी इमिजिएट त्याच्यावर काही ऍक्शन नाही करायला पाहिजे. आणि ही गुड थिंग आहे. कसं काय? आलेल्या गायडन्सला ना ऑब्झर्व करा. आणि म्हणून मी सांगितलं होतं मागे ही पण गोष्ट, की आपल्या सिस्टमला ऑब्झर्व करा, की काय येत आहे आपल्या मनात, कसं येत आहे, आपल्याला कुठले कुठले आवाज ऐकू येत आहेत, आपण नेचर मधनं ऍटमॉस्फिअर मधनं काय काय पिक करतोय, घेतोय, रिसीव्ह करतोय किंवा कसं कळतंय आपल्याला, ते कसं पोचतंय आपल्या सिस्टम पर्यंत. आपल्या सेन्सरी ऑर्गन्स, 10 सेन्सेस जे आहेत आपले, 10 ऑर्गन्स आहेत आपले, त्याचा आपण कसा वापर करतोय. नुसतं जडातलं जीवन जगताना वापरतोय, की आता आपण आपलं चक्रांची पॉवर चेंज केल्यामुळे आपल्याला काही गोष्टी सेन्सिटिव्हिटी वाढली आहे, तर आपल्याला आपण किती रिसीव्ह करतोय, परसिव्ह करतोय, परसेप्शन आपलं कसं आहे, ह्याचा अभ्यास करायचा, जेणेकरून आपल्याला मेसेजेस येतात. पण आता मेसेज आला तरी लगेच त्याच्यावर ऍक्शन होत नाही. जो काय म्हणतो ना, डिसर्नमेंट, विवेक ज्याच्याकडे खूप स्ट्रॉंग लेवलवर असतो, तो म्हणतो की ओके ठीक आहे, हा मेसेज आलाय, मी त्याला नोटीस केलेला आहे, त्याला अंडरस्टँड केलेला आहे, पण पुन्हा एकदा कन्फर्मेशन येऊ दे ह्याचं. मग आपल्याला कोणाच्याकडनं तरी तोंडात नाही येतो मेसेज, मग सेकंड टाइम कन्फर्मेशन. त्याच्यावरनही जर आपण त्याच्यावर ऍक्शन नाही घेतली, तर आपल्याला गुरु असं ठोठावून पुन्हा तिसरा मेसेज पाठवतो, अरे बाबा हे कर. मग तिसरा मेसेज आल्यानंतर
कन्फर्म होतं की हे करायचंच आहे अँड दिस इज राईट गायडन्स, आणि हाच मला मेसेज आला. अशा पद्धतीनं सुरुवातीला थोडस आपल्याला चेक करावं लागतं. आणि जेव्हा ते आपल्याला कम्युनिकेट करत असतात ना, तेव्हा ते खूप मोठ्या लेवलवर काहीतरी चेंजेस येणार असतील किंवा मोठ्या काहीतरी कॉन्शियसनेस मध्ये शिफ्टिंग होणार असेल, आपलं काही म्हणतो आपण पोर्टल्स ओपन होणार असतील, दरवाजे आपले खुलणार असतील कुठले इनर प्लेन मधले किंवा हायर प्लेन वरचे, तेव्हा या अशा गोष्टी मेजरली व्हायला लागतात, स्ट्रॉंगली व्हायला लागतात. पण त्यासाठी सगळ्यात बेसिक आपल्याला तो कॉल येण्यासाठी पहिले विवेकाचं, काय म्हणतो आपण, इलेक्ट्रिकल वर्क आतनं व्हायला पाहिजे. आणि म्हणून विवेक हा इंटरनल प्रोसेस आहे. त्याला कधीतरी वापरून गुरु पण कम्युनिकेट करतात, पण गुरूंचं कनेक्शन ही हायर प्लेनवरनं येणारं कनेक्शन आहे, आणि ते खूप वेगळ्या प्लेनवरनं आपल्याला कम्युनिकेट करत असतात. आपल्याला आलेला विवेकाचा विचार आपण गुरूंनीच पाठवलाय असं पण नाही म्हणू शकत, कारण पहिला तर गुरु आपला आत्मा आहे. आपण पहिले त्याचं ऐकायचं असतं. आता आपण आपल्या हायर सोलचं का ऐकायचं, असा एक प्रश्न येऊ शकतो. हायर सोलचं ह्याच्यासाठी ऐकायचं कारण त्या हायर सोलनी काहीतरी ठरवून, इव्होल्युशन प्लॅन घेऊन, डिव्हाइन प्लॅन म्हणते मी नेहमी त्याला, तर डिव्हाइन प्लॅनचं ब्लूप्रिंट घेऊन आपण उतरलेलो आहोत. आपण काहीतरी ठरवून आलोय, आपण मध्येच आपला प्रोग्राम चेंज नाही करू शकत. तर म्हणून तो तो प्लॅन ऍक्टिव्हेट केलेला आहे. तो जर डिव्हाइन प्लॅन असेल तर चाहे तुमचं पाऊल वाकडं पडणार आहे. आता मी दोन्हीला अटेंड करेन. कदाचित डिव्हाइन प्लॅन असा असेल माझा की माझे काही कर्माज मला न्यूट्रलाइज करायचे, जे भयंकर पॉवरफुल असतील एखाद्याचे. काही असतील अत्यंत वाईट गोष्टी, म्हणजे आपल्या सामाजिक प्लेनवरनं वाईट म्हणते मी, की समाजामधली एखादी वाईट मानली जाणारी गोष्ट, पण माझं कार्मिकल ते माझं म्हणजे ते एखाद्या व्यक्तीचं जर ते कार्मिकल हे असेल, तर तो तो इव्होल्युशन मध्ये प्रोसेस मध्ये आहे ना सोल. तो कधी ना कधीतरी ते मटेरियलाइज होणारच आहे. त्याचा जो कार्मिक ब्लॉकेज आहे तो, त्याला इग्नोर करून नाही चालणार आहे, कारण सोलचं इव्होल्युशन अडकेल अदरवाईज. त्यामुळे कुठल्या तरी इन्कार्नेशन मध्ये त्या डिव्हाइन प्लॅन मध्येच, इव्होल्युशनच्या डिव्हाइन प्लॅन मध्येच काही कार्मिक कनेक्शन्स आपण घेऊन येतो, हे मी मागे सांगितलं होतं. तर त्याच्यामध्ये एखादं काहीतरी ब्लंडर घडणार असेल तर आपण जनरली समाजात जगताना काय म्हणतो, की समजा एखाद्याचं मूल चुकीच्या मार्गाला लागत असेल, तर आपण म्हणतो हा याच्या आई वडिलांचं याच्याकडे लक्षच नाही, मूलच खराब आहे, मुलाच्यातच प्रॉब्लेम आहे, असं सोशल नेटवर्क किंवा फिजिकल प्लेनवर आपण ब्लेम करतो. पण एक गंमत माहिती आहे, तो त्याचा डिव्हाइन प्लॅनच आहे. जसा परमात्म्याकडे जाण्याचा आपला गुड आपण डिव्हाइन प्लॅन म्हणतो, डिव्हाइन म्हणतो त्याला, तसाच वाईट घडणं किंवा वाईट वाईट ट्रॅकवर माणसाचा जर्नी होणं एखाद्या लाईफ टाइम मध्ये, तो सुद्धा त्याचा डिव्हाइन प्लॅनच आहे. आणि ते त्याला कर्म न्यूट्रलाइज करणं प्राप्त आहे, त्याला करावंच लागेल. तो त्याच्याशिवाय पुढे इव्होल्युशन त्याचं होऊ नाही शकत. कारण एखाद्या जन्मामध्ये त्याने काहीतरी केलेलं आहे जेणेकरून ह्या जन्मात त्याला, त्या व्यक्तीला दारूचं व्यसन लागणार आहे किंवा कुठल्याही प्रकारे सामाजिक दृष्ट्या वाईट गोष्ट, आपण वाईट सवय म्हणतो आपण त्याला, ती आपल्या दृष्टीनं वाईट आहे, पण ती तो जोपर्यंत न्यूट्रलाइज नाही करत, तो सोल पुढे नाही ना जाऊ शकत. त्यामुळे एखाद्या इन्कार्नेशन मध्ये तो तसा प्लॅन घेऊन येतो. मग आयुष्यभर तो व्यक्ती दारू पिऊन सगळं, म्हणजे सगळ्यांचं सफरिंग होतं, पण तो सगळ्या फॅमिलीचा डिव्हाइन प्लॅन आहे. समजतंय का? आणि ते तसे जगतायत, आणि ते दी एंड होतो. मग झालं, संपलं तिथे, त्याचं न्यूट्रलाइज झालं. त्यामुळे आता ह्यातनं तुम्हाला कळेल की कुठल्याच गोष्टीला आपण जजमेंटल नाही होऊ शकत घटनांशी. आणि इथे येतं ते हार्ट चक्राचं ऍक्टिव्हेशन. हे अंडरस्टँडिंग जेव्हा आपल्याला वाढतं की अरे वाईट असू दे नाही तर चांगला असू दे, तो डिव्हाइन प्लॅनच आहे शेवटी, त्याला दुसरं काही, त्याला काही आहेच नाही, आणि त्याच्यात कोणाचाही दोष नाही. कारण सोलचा जर्नी आहे, प्रत्येकाचा कसा असेल तो काही मॅच नाही करत ना एकमेकांना.
आणि पहिले काय झालंय हे कोणालाच माहिती नसतं. त्यामुळे आपण त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी जेव्हा आपण बघायला दृष्टिकोन आपला ओपन करतो, तेव्हा आपलं हार्ट चक्र ऍक्टिव्हेट होऊन ते मोठं होऊन काम करायला लागतं. ऑब्व्हियसली आपल्याला लव्हिंग काइंडनेस येतो त्या व्यक्तीबद्दल. अरे बापरे, ठीक आहे, ठीक आहे, हरकत नाही, जे काय असेल ते त्याचं आहे, करेल, संपवेल आणि जाईल. कधी कधी मेनी इन्कारनेशन्स ह्याच प्रकारात जातात. पुन्हा तिथे फ्री विल, खूप कॉम्प्लिकेटेड आहे हे सगळं समजायला, पण पुन्हा 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 ऐकून 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 आपल्याला त्या कॉन्सेप्ट क्लिअर होतील. हे सगळं आहे आज्ञाचक्र आणि थ्रोट चक्राचं काम आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा फ्री विल येतं. एखाद्या इन्कारनेशन मध्ये त्याचा तो डिवाइन प्लॅन आहे न्यूट्रलाइज करायचा, पण त्याच्या फ्री विलने खूप चांगलं काम केलं, तो संगती त्याने टाळली, विवेकाचा वापर झाला, किंवा काहीतरी त्याच्यात असं लाईफ मध्ये अशा गोष्टी आल्या की तो करता 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 तो पटकन रस्ता चुकवून बाहेर पडतो त्या सगळ्या ट्रॅप मधून. तर हे सगळं मी मागच्या वेळेला सांगितलं, तर ऍक्सेलरेट होणं, आपल्या इव्होल्युशन प्रोसेसला ऍक्सलरेट करायचं असेल तर लवकर लवकर संपवून भोग आपले ऍक्सेप्टन्स ठेवून, ग्रजेस न ठेवून, संपवून आपण त्यातनं बाहेर पडतो आणि योग्य वेळेला अपॉर्च्युनिटीचं बटन असतं फ्री विलचं, ते प्रॉपरली वापरतो, तेव्हा आपला इव्होल्युशन प्लॅन फास्ट होतो आणि आपण खूप मोठा जंप मारतो. हे सगळं हळूहळू कळेल. म्हणजे आता आपल्याला आपण बुद्धीच्या पातळीवर त्याला तासून बघायला गेलो तर आपल्याला प्रश्न पडतील, हे असं कुठे असतं? मग एकीकडे तुम्ही म्हणता डिवाइन प्लॅन आहे, एकीकडे म्हणता फ्री विल आहे, एकीकडे हे म्हणता. पण मी जे बोलतेय ते खूप वेगळ्या लेवलवरच्या गोष्टी सांगते आणि त्या खऱ्या सांगते. त्याच्यात डाऊट घेण्याची कुठेही स्पेस नाहीये, कारण ते ग्रॅज्युअली कळेल मी काय बोलतेय ते. आता कॉम्प्लिकेटेड वाटेल, पण अशा घटना जेव्हा आपण समोर बघू की अरे, म्हणजे अक्षरशः सुसायडल टेंडन्सीज, ड्रग ऍडिक्शन, नंतर अल्कोहोल ऍडिक्शन, हे मेनी इन्कारनेशन पॅटर्न चालतो सोलचा. पण म्हणून मग तो काही मरतच राहणार आहे का सुसाईड करत 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 अनंत जन्म? नाही, असं नाही आहे. एका सर्टन लेवलला येऊन त्याची ती एनर्जी रिड्यूस कमी कमी झाल्यानंतर एका लाईफ मध्ये जर त्यांनी विवेकाच्या सहाय्याने, पता नाही त्याला कोण भेटलं म्हणा, काही म्हणा, लकीली त्याला असं सिच्युएशन आली की त्याने एकदम राईट डिसिजन घेतला त्या मोमेंटला, तर तो एकदम एकदम हे करून जातो, तो टच होता होता सटकून जातो त्यातनं आणि फ्री होतो त्या कार्मिकल ह्याच्यात. म्हणून सांगते की हे असं कुठे असतं असं नाही आहे, असं होऊ शकतं. कारण ती टेंडन्सी किती जन्म त्याला फॉलो करणार आहे? असं नाही ना, ते काय पनिशमेंट थोडी आहे. त्यांनी जर 3 जन्म काढले असतील सुसाईड करत करत करत, चौथ्या ह्याच्यात त्याला काहीतरी पाथ मिळेल, काहीतरी होईल, तिथे त्याचा फ्री विल तो वापरेल, त्या पाथला तो जॉईन करेल, एखाद्या स्पिरिच्युअल स्कूल किंवा चांगल्या मोटिवेशनल स्कूलला जॉईन करेल, तिथले विचार त्याच्या मनात घर करायला लागतील. आणि कोणाला माहिती, एकदम त्याची ती नर्वसनेस आणि त्याचा तो डिप्रेसिव्ह स्टेट, कोणाला माहिती कुठल्या मोमेंटला असा तो गुड थॉट ट्रिगर करून त्याला तो चेंज करेल पाथ त्याचा, आणि ऑल ऑफ सडन तो डिप्रेशन मधनं बाहेर येईल आणि फोर्थ इन्कारनेशनला त्याचं हे टळेल. म्हणजे काय की तो खतम करत 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 तो त्या कार्मिक ब्लॉक मधनं परमनंटली रिलीज झाला आणि इव्होल्युशन होऊन तो पुढे सरकला. हे आहे ते. त्यामुळे आता नेमका कुठला जन्म तो आहे हे आपण सांगू नाही शकत. कारण का, तर आपल्याला कोणाचंच पास्ट आपलं पण माहिती नसतं ना, कोणाचं माहिती असतं. त्यामुळे आपण जजमेंटल बनू नाही शकत तिथे, की मग ह्याच्या बाबतीत तर नाही झालं, त्याच्या बाबतीत तर नाही झालं, मग अमक्याच्या बाबतीत तर नाही झालं, असं आपण नाही करू शकत. कारण आपल्याला माहिती नाहीये की त्याचं किती सायकल्स उरल्या आहेत तशा, आणि तो कुठल्या सायकलमध्ये. पण तुम्हाला उदाहरण मी सांगितलं की असं करता करता एखादा माणूस त्यातनं बाहेर येतो. आणि आता लोक येऊन सांगतात, युट्यूबवर व्हिडिओज वगैरे काढतात आणि सांगतात की आमच्या घरात अशी केस होती पण आम्ही त्याला बाहेर काढलं. पण प्रत्येक केस बाहेर नाही निघू शकत आणि प्रत्येक केस खाली गड्ड्यात जाऊ नाही शकत. ही फॅक्ट आहे. आणि ती जी हेअरलाईन डिफरन्स आहे ना, तो मी सांगितला की कोणाला माहिती, त्यांनी 4 जन्म पहिले काढले आणि 5व्या जन्मात तो सटकला त्यातनं.
पण म्हणून प्रत्येकाचा तो चौथा पाचवा जन्म नसेल ना. प्रत्येकाचा तो जन्म वेगळा वेगळा असू शकतो. कोणाला माहिती काय स्टोरी आहे त्याची. तर हे जे सांगितलंय ह्या पद्धतीनं इव्होल्युशन काम करत असतं. आणि म्हणून आपल्याला विवेक वाढवणं आणि अपर चक्रासवर काम करणं अत्यंत आवश्यक आहे. खूप जास्त. कारण जोपर्यंत आपण ग्रॉस मधनं लोअर चक्रासच्या कंट्रोल मधनं सुटत नाही, आपलं प्युरिफिकेशन प्रोसिजर स्टार्ट नाही होऊ शकत. खूप खूप आहे पुढे, खूप डायमेन्शन्स आहेत, खूप नॉलेज आहे. पण जोपर्यंत आपण ट्रस्ट नाही करत, ह्या सगळ्यातनं आपण असं बाहेर नाही येत, तोपर्यंत ते ऍक्टिव्हेट नाही होऊ शकत. तर म्हणून पहिले आपल्या आत्म्याचं ऐकायचं, जो मेसेज आपल्याला विवेकाच्या साहाय्यानं येतो. हायर सोल, हायर सेल्फही म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, हायर सेल्फ किंवा हायर सोल, काही म्हणा. तो हायर सेल्फ आपल्याला गाईड करत असतो आणि तो आहे तो विवेकाचा रस्ता किंवा वायर. त्यातनं कम्युनिकेट करतो आणि मग गुरु त्या कम्युनिकेशन लाईनचा वापर करतात इंटरनॅशनल कॉल करण्यासाठी हायर डायमेन्शन. हे त्या प्रश्नाचं पूर्ण डिटेलमध्ये उत्तर आहे. आता आपण इथनं 22वा श्लोक आज विश्वरूप दर्शनचा आपण घेत आहोत. अध्याय 11वा, विश्वरूप दर्शन योग, श्लोक 22. रुद्रादित्या वसवो ये च साध्या विश्वेश्विनौ मरुतश्चोष्म पाश मरुतश्चोष्म पाश्च गंधर्व यक्ष यक्ष असुर सिद्ध संघा वीक्षन्ते त्वां विस्मिताश्चैव सर्वे. 11 रुद्र आणि 12 आदित्य हे अष्टवसूप आहे साध्य देव. अश्विनी कुमार मरुद्गण सर्व आणि विश्वेदेव सुसंपन्न. यक्ष राक्षसांचे समुदाय देख पितर आणिक गंधर्वही. तेवी सिद्ध आणि देवही अनेक जयात प्रमुख महेंद्र हा. आपुलाल्या लोकी राहुनी हे सर्व उत्कंठेने विश्वरूप तुझे. पाहता पाहता क्षणोक्षणी मनी थक्कित होऊनी आश्चर्याने. प्रभो तुझ पुढे आपुली मस्तके नमविती देखे प्रेमादरे. जय जय मंजू घोष करुनिया मग गाजविती स्वर्ग सर्वहिते. आणि दोन्ही कर जोडूनी बरवे तुझ भक्ती भावे वंदिती ते. तयांच्या विनय वृक्षांच्या बागेत पातला वसंत सात्विकांचा. म्हणून तया पालवी साचार फुटोनिया कर संपुटाची. तुझिया म्हणून तया पालवी साचार फुटोनिया कर संपुटाची. तुझिया निर्मळ स्वरूपाची भली फलप्राप्ती झाली अनायासे. तर त्याच्यामध्ये त्यांना काय 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 दिसतंय हे हेच वर्णन सगळं दिलेलं आहे. कारण आधी त्याला चेहरे दिसले, हात दिसले, मग आता एक 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 डिटेल्स आपण म्हणतो ते आता त्याला दिसायला लागलेत की 11 रुद्र अवतार दिसत आहेत, 12 आदित्य दिसत आहेत, अष्टवसू, अश्विनी कुमार असे अनेक शक्ती स्वरूप आपण म्हणू त्याला, ती त्याला दिसत आहेत. राक्षसांचे समुदाय दिसत आहेत, गंधर्व दिसत आहेत, सिद्ध दिसत आहेत, देव दिसत आहेत, सगळं दिसतंय, अख्खं विश्व दिसतंय. हे आपण अनेक दिवस झाले आता ह्याला बघतोच आहोत. म्हणजे जड सृष्टी दिसलीच त्याला. पण आता हे सगळे काय आहेत? आपण तुम्ही एक शब्द ऐकला असेल माझ्याकडनं, हिरार्की. हिरार्की म्हणजे पायऱ्या, शक्तीच्या पायऱ्या. तर त्या एक एक पायरीवरचे हे आहेत. हे अश्विनी कुमार वगैरे सगळे ह्या एक एक लेयर, पायऱ्याच म्हणू शकतो, दुसरा लेयर हा शब्द बरोबर नाही. पायऱ्यांवरच्या एक एक शक्ती स्वरूप आहेत. म्हणजे काय की सगळ्यात वर कॉस्मिक परब्रह्मन आहे. त्याच्यानंतर तो ट्रिनिटी मध्ये आला. त्या ट्रिनिटी मधनं 7 एनर्जीज निघाल्या, ते सप्तर्षी आहेत. त्याच्यानंतर सनत कुमार आणि मग खाली 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 उतरत उतरत मग त्याच्यात दक्ष, प्रजापती, अनेक हे अश्विनी कुमार आहेत. नंतर हे हे जी सगळी नावं घेतलेली आहेत, सगळ्या देवी देवता आहेत, वेगवेगळे ऋषी येतात. त्याच्यानंतर नंतर नंतर अवतारांमध्ये बुद्ध अवतार येतो, ख्रिस्त अवतार येतो, कृष्ण अवतार येतो. असं करत खाली 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 आणि ही सगळी फिफ्थ डायमेन्शनच्या पुढचे लोक आहेत. आणि आपण कोणती डायमेन्शन आहे?
आपण फोर्थ डायमेन्शन आहोत. सगळ्यात पहिले मिनरल वर्ल्ड, त्या खाली खाली लोअर मध्ये मिनरल वर्ल्डच्या वर कोण आहे, तर प्लांट किंगडम आहे, म्हणजे प्लांट वर्ल्ड, म्हणजे झाडं पानं ते सगळं आहे. त्याच्यानंतर अॅनिमल किंगडम आहे, म्हणजे सगळे प्राणी जात. त्याच्यानंतर फोर्थ आहे मनुष्य, ह्युमन किंगडम. आणि मनुष्याच्या वर फिफ्थ किंगडम आहे, किंगडम ऑफ गॉड, देवा, देवा किंगडम. त्याच्या पुढे जाऊन ही सगळी हिरआर्की स्टार्ट होते. हिरआर्की म्हणजे या लोकांना काम करावं लागतं, प्रत्येकाचं एक एक डिपार्टमेंट आहे, आणि त्याला त्याच्या खाली स्टाफ आहे, त्याच्या खाली ग्रेट बिंग्स आहेत, आणि खूप मोठं जाळं आहे. ह्या पद्धतीनं तो कॉस्मिक परब्रह्मन, ज्याला नो थिंग, म्हणजे तो काही दिसत नाही, शेवटी काहीच नाही दिसत आपल्याला, प्रकाश 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 म्हणतही तोही नाही दिसत एंडला, असा तो जो आहे गुप्त स्वरूपातला, तो ह्या पद्धतीनं एवढं मोठं जाळं पसरवून तो सृष्टीची काळजी घेतो आहे आणि ती चालवतो आहे. आणि म्हणून आपल्याला पाहिजे, आपण डोंगर दऱ्या ते सगळं दिसलं त्याला, चंद्र तारे सूर्य तारामंडल सगळं सगळं दिसलं, आणि आता त्याला गॉड किंगडम दिसतंय, म्हणजे फिफ्थ डायमेन्शनच्या पुढचे सगळे एनर्जीज त्याला आता दिसत आहेत, म्हणजे तो इथे लिहिलेला आहे त्या. ठीक आहे. तर असं सगळं ते एंटायर प्रेझेंटेशन आहे कॉस्मिक परब्रह्मनचं. रूपम महत्ते बहुवक्त्र नेत्रम, महाबाहो बहुबाहुरूपादम, बहुदरम बहुदंष्ट्रा करालम, दृष्ट्वा लोका प्रव्यथितास्तथा हम. वाटे देवांची या लोचनांचे दैव, आज अभिनव उगवले, देखोनी हे तुझे स्वरूप गहन, सुखाचा सुदीन मना लागी, कोठोनी पाहिले तरीही सन्मुख, त्रैलोक्य व्यापक रूप तुझे. म्हणून देवही दचकले मनी, थक्कित होऊनी देखताची, एकची तू परी मुखे भयानक, विचित्र अनेक देव तुझी देवा, नेत्रही बहुत आणि शस्त्रयुक्त, हस्त अगणित तुझे देवा. हे असं सगळं का आहे, कारण मी आत्ताच सांगितलं की प्रत्येक जण आहे, प्रत्येकाचं पर्पज वेगळं आहे, त्याच्या प्रेझेन्सचं हिरार्कीमध्ये, युनिवर्समध्ये. त्यामुळे ती शक्ती तशी काम करते. त्याचा हावभाव जसं आपण माणसामध्ये असतं, आपल्या आपल्या फील्डमध्ये घ्या, एखादा डॉक्टर आहे, डॉक्टरची एक हे वेगळी असते, म्हणजे सायकिक ॲबिलिटीज वेगळ्या असतात, त्याला सेन्स होतं पहिलेच, किंवा तो पटकन ओळखतो, डोळे असे झालेत म्हणजे याला हा रोग झालाय, अमुक दिसतंय शरीर असं गळपटल्यासारखं म्हणजे विकनेस आहे, हे तो ओळखतो, आपल्या सामान्यांना नाही कळत. आपण नुसतं डॉक्टरच्या समोर बसल्यावर तो पहिला गेस मारतो की या पेशंटला काय झालंय, साधारण रफ स्केच बनवतो, मग आपल्याला विचारतो काय होतंय, त्याच्यानंतर आपण त्यांना आपले सिमटम्स सांगतो, मग त्याला कन्फर्म होतं की नाही याला हे होतं, पण हे डॉक्टरच ओळखू शकतो ना. मग त्याची बघण्याची दृष्टी वेगळी, त्याचा हात हात हँडलिंगची स्किल वेगळी, टच करतो तेव्हा तो नाडी बघतो, त्याला साधारण स्पर्श केल्यानंतरच डॉक्टरला अंदाज येतो. हे सगळ्या त्याच्या सायकिक ॲबिलिटीज आहेत एका सर्टन लेवलवर. तसंच सायकियाट्रिस्ट डॉक्टरकडे जाऊ, तर त्याला नुसतं आपल्या डोळ्यांमधनं आपल्या चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशन मध्येच कळून जातं की या डिप्रेशन मध्ये, एन्झायटी झाली, याला काय झालं, याचं मन मन काही थाऱ्यावर नाही, हो की नाही. तसंच एखादा कन्स्ट्रक्शन करणारा असेल, त्याला पटकन कळतं, अरे हे तुम्ही बरोबर नाही केलं, या बिल्डिंगचं हे बरोबर नाहीये. तर ही जसं आपल्या आपल्या वर्ल्ड मध्ये जे आहे ना, ते सेम हायर वर्ल्ड मध्ये आहे. त्यामुळे ती प्रत्येक शक्ती त्या पद्धतीनं प्रेझेंट होते. त्याचे डोळे तसे, त्याचे हावभाव तसे, त्याची बॉडी लँग्वेज तशी, त्याचं ड्रेसिंग सेन्स, आउटफिट त्या देवतेचं, म्हणजे हे सगुण रूपात आहे. ऍक्च्युली असं काही दिसत नाही, पण हे सगुण रूप आहे, म्हणून हे सगळं येतं सगळं. तर त्याचं प्रेझेंटेशन प्रत्येक शक्तीचं त्या त्याप्रमाणे असणार आहे, जो त्याचा रोल असणार आहे, जे त्याचं काम आहे त्याच्याप्रमाणे त्याचा ड्रेस असणार आहे. तर जसं आपल्या ह्याच्यात आहे, डॉक्टरचा एक ड्रेस आहे, नंतर बिल्डिंग बांधताना जातात ते इंजिनियर्स वर एक वेगळी टोपी घालतात, डॉक्टर तशी टोपी घालत नाही. नंतर शेफ असतो, त्याची कॅप वेगळी असते. तर जसं जसं काम, तसं
भेस त्याचा, त्याचं वर्तन, त्याचं थॉट प्रोसेस, तसं त्याच्या बिहेवियर, त्याचं पूर्ण प्रेझेंटेशन, आपल्या विचारांचं आणि काम करताना स्टाईल त्याची, तसंच या शक्तींचं आहे. जसे जसे शक्ती, जी जी कामं, ते ते त्याचं स्वरूप. पण हा पहिल्यांदा बघतोय ना, त्यामुळे त्याला सगळं ते भयावह वाटतं. एकदम समोर असं जर काही उभं राहिलं तर साहजिक आहे आपल्या लोअर फिजिकल प्लेनवरच्या व्यक्तीला, माणसाला ते थक्क करून सोडणारं चित्र असेल. आणि म्हणून त्याला हे सगळं दिसतंय की अनेक मुख आहेत, भयानक आहेत, विचित्र आहेत, हात आहेत, खूप सारे डोळे आहेत, खूप सारी शस्त्र आहेत. नेत्र ही बहुत आणि शस्त्रयुक्त, हस्त अगणित तुझे देवा, असंख्यात मांड्या, उदरे चरण, नानाविध वर्ण तुझे देवा, प्रत्येक ते मुख भासे बुभुक्षित, खावया उठत जणू सारे. महाकल्पांची या प्रळयाग्नी येई उफाळोनी चहूकडे, तैसी तुझी घोर मुख्य अनिवार, भासती चौफेर पसरली, नातरी संहार रुद्राची उदंड, भासती प्रचंड यंत्रेचती, भूतभक्षणार्थ युगांत शक्तींची, जणू ताटेसाची वाढिली ती, नातरी प्रळय भैरवांची क्षेत्रे, तैसी तुझी वक्त्रे सर्वत्रही. वक्त्रे म्हणजे तोंड. न मावती सिंह दरी माझी जैसे, भासती हे तैसे उग्रदंत, नाचती उल्हासे पिशाच्चे ती दुष्ट, दाट अंधारात काळ रात्री. आता हे सगळं वर्णन आहे, पण आता आपण फिजिकल प्लेनवर घेऊ. साधं एखादं चक्रीवादळ येतं, हो की नाही, सायक्लॉन येतं, आपण टीव्हीवर बघत असतो, साऊथ इंडियाच्या साईडला खूप येतात. पण ते जे वारं असतं, तो जो पाण्याचा प्रचंड लाटा असतात, त्यातला आवेग असतो, आपलं काय होतं त्याच्याने? सिंपल वारा आणि पाण्याचा वेग, एवढं बेसिक आपल्या फिजिकल प्लेनवरचे दोन एलिमेंट, पण त्यांचं ते स्वरूप भयंकर अक्राळ विक्राळ असतं. का बरं असतं तसं? कारण ते काहीतरी नष्ट करण्याच्या हेतूनी ती एनर्जी ऍक्टिव्हेट झालेली असते तिथे, आणि काहीतरी ते काम करायला ते एलिमेंट्सचा वापर केलेला असतो. जेव्हा संहार करायचा आहे, जेव्हा एखादं नष्ट करायचंय भाग, किंवा संपवायचंय, डिस्ट्रॉय करायचंय, तेव्हा ती शिवा एनर्जी कुठेतरी तांडव करत असते तिथे. आता साधा आपला कोविड आला होता. कोविडलाही जे लोक हायर कॉन्शियसनेसवर काम करतात, त्या लोकांनी कन्क्लुजन हे काढलं होतं, कोविड ही एनर्जी सुद्धा एक बिंग होता, बिंग, लिव्हिंग बिंग. कोविड, कोविड म्हणजे व्हायरस, व्हायरस म्हणजे आपल्या शरीरात प्रत्येकाच्या होता तो, बट ओव्हरऑल एनर्जेटिकली इट वॉज बिंग. आणि तो डिव्हाइन बिंग होता, किंवा आहे, किंवा कदाचित फ्युचरमध्ये काही येणार असेल, कारण ऐकायला तर मिळत आहे भविष्य जे वर्तवतायत लोक त्यांच्याकडनं. तर ती जी एनर्जी असणार आहे ती डिव्हाइन बिंग आहे. पण आपण किती त्याला हे करतोय आपल्या प्लेनवर. अरे कोविड आला म्हणून आमचे एवढे नातेवाईक गेले, एवढी माणसं गेली जगातली, हे झालं ते झालं, अमुक झालं धमुक झालं. पण ते जर शिवा एनर्जीनी एक बिंग क्रिएट करून त्याला तो टास्क दिलेला आहे, आणि अर्थवरचं वेटेज कमी जास्त बॅलन्स करण्यासाठीचं काम काही एका सर्टन प्लेनवरचं दिलेलं होतं. त्याचं कारण असं होतं, कारण की आपल्या अर्थची डायमेन्शन चेंज होत होती, एनर्जेटिक फील्ड आणि एनर्जेटिक चेंजेस येत आहेत. आपली मदर अर्थ सुद्धा इव्हॉल्व्ह होतीये, आणि इव्होल्युशन प्रोसेसमध्ये ह्युमॅनिटी पण इव्हॉल्व्ह होते, सगळे किंगडम्स इव्हॉल्व्ह होतात, सगळी एनर्जी कम्प्लीट रिडिझाईन होते, रिसेटिंग होतं. आणि त्या सगळ्या रिसेटिंग मध्ये अशा मोठ्या गोष्टींच्या घटनांची अत्यंत आवश्यकता असते. नाही तर कसा बदलाव आणणार? आपल्याला घराचं डिझाईन बदलायचं आहे, आपल्याला रिनोव्हेशन करावं लागतं. इकडचा ओटा तिकडे कर, इकडची भिंत तिकडे कर, खिडकी इकडची तिकडे कर, एखादी खिडकी बंद करून टाक, एखादी बाल्कनी काढून टाक. आपण इथं करतो ना, डिस्ट्रॉय करतो काही गोष्टींना.
तेव्हाच आपल्याला रिडिझाईन केलेल्याचा आनंद मिळेल. किंवा एनर्जी चेंज करतो आपण घराची पूर्ण, किंवा एखाद्या वस्तूची, एखाद्या भागाची. आपण साधं रूमचं डिझाईन बदलतो. म्हणजे इकडचा बेड इकडे करतो, मग तिथे कुठलं टेबल असतं ते आपण काढून टाकतो. मग काय केलं आपण? लॉर्ड शिवा एनर्जी, आपण त्याला हाकलून दिलं घरातनं बाहेर, डिस्ट्रॉय, किंवा काढून टाकलं, मोडून टाकलं, त्यातनं काहीतरी तिसरं बनवलं. हे सगळं आपण करतो, जो परब्रह्मन करतोय युनिव्हर्स मध्ये. मग आपण करतो तेव्हा ते गुड, आणि तो करेल तेव्हा बॅड, असं आपण नाही म्हणू शकतो. तर ही सगळी एनर्जी बदलायची होती. हे मोठं शिफ्टिंग येणार होतं. आता आपण लॉर्ड रामा ची एनर्जी अँकर झाली, आपण खूप खुश आहोत सगळेजण. त्याच्यानंतर आता हेही ऐकायला मिळतंय की कलियुगाच्या अंताचा पिरियड स्टार्ट झालेला आहे. कलियुगाचा अंत सुरू व्हायच्या आधीची प्रिपरेशन पिरियड स्टार्ट झालेला आहे, आणि त्याचे सिम्पटम्स आपल्याला दिसतील. आणि म्हणून पहिले बाल स्वरूपातली एनर्जी अँकर झालेली, बाल स्वरूपातली आली आहे. ती ऍडल्ट व्हायला वेळ लागणार आहे. ती ऍडल्ट झाल्यानंतर ऍक्च्युली आपल्याला गोल्डन एज, एक्वेरियन एज स्टार्ट होणार आहे. तर एक्वेरियन एज स्टार्ट व्हायला, चांगलं निर्माण व्हायला, वाईटाला नष्ट करावं लागेल. मग ते कसं करणार? एवढ्या मोठ्या सगळ्या एकदम माणसांना कसं मारणार? मग लॉर्ड कॉस्मिक परब्रह्मन अशा काहीतरी एनर्जीज क्रिएट करतो. क्रिएटिव्ह इंटेलिजन्स, ब्रह्मा, ब्रह्मा आस्पेक्ट त्याच्यावर काम करतो, आणि मग नष्ट केलं जातं. मग त्याच्यामध्ये युद्ध होतात, मोठे मोठे नॅचरल कॅलॅमिटीज येतात प्रचंड प्रमाणात, सुनामी सारख्या, भूकंप खूप लार्ज स्केलवर, किंवा युद्ध, किंवा असे आजार जे बरे मिस्टिकल असतील. म्हणजे कुठून आजार निर्माण झाला हे कळलं नाही, गेला कसा हे कळलं नाही, अशा टाईप मधले डिसीजेस, इलनेसेस लार्ज स्केलवर क्रिएट होतात. ते काम करतात आणि ते निघून जातात. दे आर डिवाइन बिंग्स. आता सुनामी येते, त्याच्यामध्ये वॉटर एलिमेंट आहे, अर्थ एलिमेंट आहे. हे सगळं काम करत असतं. त्यांना काम दिलेलं आहे, ते त्यांचं काम करतात आहेत. मग आपण त्याला वाईट नाही म्हणू शकत. खूप वरच्या लेवलवर जाऊ ना, म्हणजे हायर डायमेन्शनने विचार केला तर आपल्याला वाटतं हो यार, हे पण हे सगळं ईश्वरीय काम आहे. ह्याच्यामध्ये आपण कोणाला, गव्हर्नमेंटला दोष देणार? कोणाला देणार? माणसांना देणार. ते नेमके ट्रिपलाच तिथे गेले, मग ते असंच झालं, मग ते गेलेच, त्यातला अमुक वाचला, तमुक नाही वाचला. आपण काहीच बोलू नाही शकत या सगळ्या प्रोसेसमध्ये. दिस इज अ पार्ट ऑफ एंटायर मॅनेजमेंट, युनिव्हर्स मॅनेजमेंट, हायर डायमेन्शन. आणि ते हे सगळे लोक काम करतात आहेत. आणि त्यामुळे त्याला हे अकराळ विक्राळ बुभुक्षित तोंड, म्हणजे ते आपण इमॅजिन करू की सगळे जर कोविडचे 4 प्रकार असतील, तर ते तिथे त्याला दिसतात आहेत. प्रत्येक जण खायला उठलाय, प्रत्येक जण बघतोय कोणाला मी मृत्यूच्या जाळ्यात ओढू. सगळे प्रत्येक ह्याच्यामध्ये आजही कोविडने मृत्यू होतातच आहेत, कमी प्रमाणात, अगदी क्षुल्लक प्रमाणात आहेत, पण शेवटी तो कोविडनेच होतोय ना. म्हणजे काय, ती एनर्जी बिंग तो काम करतोय अजूनही छोट्या स्केलवर. तर हा सगळा असा अप्रोच आला ना, दिस इज ऍक्टिव्हेशन ऑफ आज्ञा चक्र, थ्रोट चक्र, क्राऊन चक्र. आपण आपला दृष्टिकोनच बदलून टाकला घटनांकडे बघण्याचा. मग आपण जडात नाहीये. तुमची सगळ्यांची एनर्जी आत्ता या मोमेंटला जर स्कॅन केली, तर एकदम डिफरंट प्लेनवर आणि डिफरंट डायमेन्शनवर असेल 100%. आणि म्हणून ही कन्सिस्टंट, पर एकदा एवढी 1 तास ऐकून नाही होत, मग ती पुन्हा ठपकन खाली येते. मग काय करावं लागतं आपल्याला? आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची. आणि म्हणून सांगितलं होतं की अशा गोष्टींचा अभ्यास करायचा, वाचन करायचं, बघायचं, ऐकायचं, बोलायचं, डिस्कशन्स करायचे. ह्या गोष्टींनी ती मेंटेन व्हायला लागते, एका प्लेनवर आपली एनर्जी होल्ड व्हायला लागते. आणि तेव्हा तो मेजर चेंज आपल्या एनर्जी मधला, शिफ्टिंग म्हणतो आपण, ते ते कन्फर्म होतं की आपण 100% लोअर प्लेन सोडून शिफ्ट होऊन जातो हायर डायमेन्शनवर, सटल प्लेनवर. त्याच्यासाठी हे सगळं करावं लागतं. नातरी संहार रुद्रांची उदंड भासती प्रचंड यंत्रे सती, भूतभक्षणार्थ युगांत शक्तीची जणू ताटेसाची वाढिली. नातरी प्रळय भैरवांची क्षेत्रे, तैसी तुझी वक्त्रे सर्वत्रही.
आता हे सगळा सीन सगळा चाललाय तो महाभारताचं युद्ध, त्याच्यामध्येच चाललंय हे सगळं. मग आता ह्याच्यामध्ये शकुनी, तो दुर्योधन, सगळे शत्रू आहेत. पण ते का आलेत तिथे त्या वेळेला? वाईट शक्ती म्हणून का उभे राहिलेत? रावण का उभा होता? धर्मस्थापना. अधर्म कोण आहे? तर अधर्म सुद्धा शेवटी त्याचंच स्वरूप आहे, परब्रह्माचं. कारण एका सर्टन टाइम नंतर चेंज आणावा लागतो ना सगळ्या गोष्टींमध्ये. जसं आपलं मगाशी मी घराचं उदाहरण दिलं. एखाद्याने घर बांधलं, 15 वर्ष, 16 वर्ष झाली, 20 वर्ष झाली घराला. माणूस म्हणतो, अरे 20 वर्ष आज घरात राहतो, थोडासा बदल पाहिजे. मग आपण करतो. आपण काय खूप मेजर काहीतरी करतो, तोडफोड, आणि मग पूर्ण मग कोणी आलं तर म्हणतो, अरे वा, पहिले घर असं होतं, आता जास्त छान आहे. ते जास्त छान आहे होण्यासाठी, जास्त छान धर्माची स्थापना होण्यासाठी, ते वाढलेला जो अधर्म आहे, तो जो क्रिएट, सगळे 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 त्याचेच क्रिएशन आहे. इव्हन आज आपण जे नावं ठेवतो, यवन जात, जी कलियुगाचं मुख्य स्वरूप आहे. गुरुचरित्रात वगैरे सगळ्यात सांगितलेलं आहे. आलं तेच मुळात यवन जातीला वाढवणं, हे त्याचं संतानच आहे कलियुगाचं. तर पण कलियुग म्हणून कोण वेगळी एनर्जी नाही आहे ना, ती पण परब्रह्माचीच एनर्जी आहे. युग हे सुद्धा परब्रह्माचं द्योतक आहे. त्याचंच स्वरूप आहे, त्याचाच पार्ट आहे, त्याचाच डिवाइन आयडिया आहे त्याचा. त्यांनीच सगळं क्रिएट केलेलं आहे. त्यामुळे अल्टिमेटली आपल्या लक्षात येईल की अरे आपण कोणालाच नावं नाही ठेवू शकत. मग आपण नावं ठेवायला, मग आपण तरी कोण आहोत? अरे आपण पण तेच आहोत. असं करत करत ते नो थिंग वर जातो आपण, विचार करत करत. पण खेळ त्याला बराच वेळ लागतो, खूप प्रोसेसिंग आहे ती. आणि ती ग्रॅज्युअल प्रोसेसिंग आहे. ती हळूहळू होते आपल्यामध्ये. चेंजेस आपल्यात येतात 100%. भूतभक्षणार्थ नाही. न मावती सिंह दरी माझी जैसे, भासती है तैसे उग्रदंत, नाचती उल्हासे पिशाच्चे ती दुष्ट, दाट अंधारात काळ रात्री, तैशा मुखी दाढा भासती अपारे, कल्पांत रुधिरे माखल्या ज्या, काळानेच दिले युद्धाचे आव्हान, मातले मरण प्रळयांती, तुझिया मुखांचे भयानकपण, तैसेच दारुण दिसत असे, आता बापुड्या या लोकसृष्टीवर फेकिली नजर अळूमाळ, तव दुःख रूप कालिंदीच्या तटी, पादपांची दाटी तैसे भासे, तो तुझो महामृत्यू रूपी महार्णव, तया माझी नाव त्रैलोक्याची, सापडोनी दुःख रूपी वादळात, लाटा सवे होत खालीवर, तुझ त्रिलोकांशी काय असे काज, भोगी तू सहज ध्यान सुख, ऐसे एकाएकी कोपोनी श्रीहरी, म्हणशील जरी मज लागी, तरी लोकांचे तो निमित्त हे साच, कापती माझेच प्राण येते तो. त्याला सगळं, खरं तर त्याला हे सगळं सत्य माहित नव्हतं, त्यामुळे त्याचं हृदय कापायला लागलंय सगळं प्रचंड स्वरूप बघून. त्याला म्हणजे खरंच आहे, माणसाच्या, आता आपण मगाशी म्हणलं ना, अ, अ, दुसऱ्याच्या सिच्युएशन मध्ये जाऊन बघणं. तर आता आपण थोडस खाली येऊन बघू, ग्रॉस प्लेनवर, फिजिकल प्लेनवर, अगदी ऑर्डिनरी रॉ ह्युमन मॅन जसं सर्वाईव्ह करत असतो, तो किती गोड संकल्पनेत असतो. आपण, आपला परिवार, आपला फॅमिली, आपलं सुख, आपलं सामाजिक स्थैर्य, मानसिक स्थैर्य, किती छान चाललंय, किती मस्त आहे, काय सुंदर जीवन आहे. हे सगळ्यामध्ये रियालिटी फार अवे आहे, खूप दूर आहे. पण माणूस त्याच्या सर्कलमध्ये आहे, बबलमध्ये आहे त्याच्या, आणि त्यामुळे त्याला ते तेवढंच दिसतं. अर्जुनाची स्थिती पण तशीच होती. माझे 5 भाऊ, आमचं राज्य घेतलं, आमच्यावर अन्याय झाला, आईवर अन्याय झाला, वडिलांवर अन्याय झाला, बऱ्याच लोकांवर अन्याय झाला, बाहेरच्यांवर अन्याय होतोय. आता मला लढलं पाहिजे आणि माझा हक्क आम्हाला मिळवला पाहिजे. हे एक बबल होता त्याच्या भोवती, माइंड मध्ये. पण पहिले तर त्याला श्रीकृष्ण काहीतरी वेगळा आहे कळला. तो वेगळा 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 करत एवढा वेगळा असेल, दिस इज कम्प्लिटली शॉकिंग. 100% त्याला शॉक बसलेला आहे. आणि त्यामुळे त्याला घाबरायला होतंय आता हे सगळं प्रचंड स्वरूप त्याचं बघून. एवढा अकराळ विक्राळ, एवढा महाभयंकर, की तांडव मृत्यूचं तू घालू शकतोस, आणि हे असं स्वरूप तुझं कसं काय?
ज्या मज पाहोनी काळ रुद्र धापे, मृत्यू तोही लपे भिवोनिया. तोमी भये का येथे कापे चळा चळा, ऐसे श्री गोपाळा केले तुवा. पा मी आत्ताच सांगितलं ना, खाली बघितलं नव्हतं, पण तरी मी बोलले की त्याचा एक बबल आहे. त्याच्यात त्याला असं वाटतंय मी अर्जुन, मी एवढा हे आहे धनुर्धारी, काही सर्टन लेवलचं इंटेलिजन्स आहे माझ्यात, काहीतरी प्रभुत्व आहे धनुर्विद्येवर. आणि तो पुढे म्हणतोच आहे की ज्या मज पाहुनी काळ रुद्र धापे, मला घाबरत होता मृत्यू, लपत होता, भले भले माझ्या पुढे गतप्राण झाल्यासारखे होत होते, शक्ती निघून जात होती, आणि अशा तू घाबरवलंस, म्हणजे तू एवढं प्रचंड स्वरूप दाखवलं की मीच घाबरलो. म्हणजे आता तिथे त्याला जो मोठा वाटत होता स्वतःच्या बबलमध्ये, असा इन्फ्लेटेड म्हणतो आपण, फुगल्यासारखा, मी सोलर प्लेक्सस मणिपूर चक्र, मी असा मोठा दिसतोय, इन्फ्लेटेड. आणि मग एकदम त्याला लक्षात आलं बाहेर ह्यूज बबल आहे. त्याला कळलं अरे मी काहीच नाही, कसलं माझं शौर्य आणि कसलं माझं पराक्रम, तो छोटासा होऊन गेला, त्याचं हवाच गेली एकदम, असं झालं. ही रियालिटी आहे, आपण त्याला इग्नोर नाही करू शकत. नवल हे नव्हे काही महामारी, म्हणावे ही जरी विश्वरूप, तरी बेसुरते माझी ते साचार, पाववी ते हार भयातेही, महाकाळाशी ही खेळावया झुंज, क्रोधा वेशे सज्ज जाहली जी. महामारी, कुठे गेला हा, महामारी म्हणजे प्राणसंकट. हे विश्वरूप जे प्राणसंकट आहे, प्रचंड आहे, भयंकर आहे. महाकाळाशी ही खेळावया झुंज, क्रोधावेशे सज्ज झाली ती. नभस्पृशं दीप्तमनेक वर्णं, व्याप्तात्तनं दीप्त विशाल नेत्रं, दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा, धृतिं न विंदामि शमं च विष्णो. तया मुखांचा हा वाढला विस्तार, अनंत अपार नभाहुनी, त्रिलोकांचा वारा जया वेटाळीना, ऐसी जी गगना हुनी थोर, आपुल्या वाफांनी अग्निसी जाळीत, कैसी धडाडत राहिली ही. दिसतीना एका सारिखी ही एक, वर्णही अनेक मुखांचे या. ऐसी महाघोर फार सांगू काय, होती जी सहाय्य काळाग्निसी. एक एक मुख ऐसे दीप्तिमंत, जाळील क्षणात त्रैलोक्यासी. तया मुखा माझी आणिकही मुखे, दात दाढा देखे आणिकही. आता ह्या मुखांना आपण आपल्या फिजिकल प्लेनवर इमॅजिन करू. एक आहे प्रचंड सायक्लॉन, एक आहे भूकंप, एक आहे काय आपली सुनामी, चौथा आहे काय ते आग लागते सगळीकडे, ते आहे. त्याच्यानंतर खूप मोठं युद्ध होतं, बॉम्ब ब्लास्ट होतात, ते. मग हे सगळेच अकराळ विक्राळच आहेत ना, भयंकर आहेत, आपल्याला भीती भीती धडधडायला होतं, आपल्याला बघून सुद्धा, टीव्हीवर न्यूज जरी बघितली तरी घाबरायला होतं, आपलं हृदय कापतं. म्हणजे काय, ही तशीच ती मुख आहेत त्या शक्तींची, प्रचंड अकराळ विक्राळ, दाढा दात त्यांचे आहेत, कधी खातायत हे समोरच्याला, अशा पद्धतीनं ते त्यांचं स्वरूप आहे. तर हे तेच मुख आहेत जी आपण आपल्या प्लेनवर आपल्याला दिसत आहेत, फक्त आपल्याला अर्थ नव्हते माहिती, ते आता आपण समजलो की सायक्लॉन हे परमात्म्याचं एक असंच एक चेहरा आहे, जो अर्जुनाला विश्वरूप दर्शनात मिळाला, तो आपल्याला इंडिव्हिज्युअली मिळतोय, असं आपण म्हणायचं. सगळ्यांच्या सोबत नाही, आपण इंडिव्हिज्युअल त्या एनर्जीला बघतोय. एकच एकच सुनामी, एकच भूकंप, एक आपल्याला एक एक दिसतो, पण त्यातनं अल्टिमेटली रिझल्ट काय येतो, तो हा असा महाभयंकर असतो, जो काळीज कापून जातं, म्हणजे बिलकुलच. जैसे वाऱ्यानेच वारा चाळवावा, सागरासी यावा महापूर, वडवाग्नी माझी नातरी साचार, पडावी ती भर विषाग्नीची, किंवा हाला हाले पावकासी प्यावे, मृत्यूसी भेटावे मृत्यूनेच. तैसे हे संहार तेज अनिवार, मातले साचार मुखा माझी, आणि मुखे तीही केवढी विस्तीर्ण, तुटोनी गगन पडे जैसे, किंवा नभासीच सर्वही बाजूंनी जणू कवळोनी राहिली ती. ना तरी धरित्री घालोनी काखेत, शिरे विवरात हिरण्यक्ष,
हिरण्याक्ष. पाताळापर्यंत होते जे विस्तृत, हाटकेश्वरात उघडले. तैसा मुखांचा हा अफाट विस्तार, जिव्हाचाही जोर आगळाची. विश्व एका घासा अपुरे म्हणून, नातरी गिळवून टाकीता ते. पाताळीचे नाग फुत्कारता जैसा, झोंबती आकाशा विष ज्वाळा. तैशा पसरल्या जिव्हा खालीवरी, मुखाची या दरी माझी येथे. कल्पांत विजांचे बांधोनी जुंबाड, आकाशीचे गड शृंगारावे. तैसी धगधगीत दाढांची ही टोके, विराजती देखे ओष्ठप्रांती. आता हे सगळं तेच वर्णन आहे जे आपण आपल्या सृष्टीमध्ये नॅचरल कॅलॅमिटीजच्या फॉर्म मध्ये पाहतो. आता तुम्हाला माहितीये का की आय थिंक लुमेरियन कुठली ह्युमन रेस आठवत नाही मला, पण जशी द्वारका बुडाली ना, द्वापार संपलं आणि कलियुग सुरू झालं, तेव्हा द्वारका बुडाली होती. आता मागे आपल्या हिनं एक पुस्तकातलं, मराठी पुस्तकातला एक भाग वाचून दाखवला होता की किती दिवसांचं काय असतं आणि काय सगळं वर्णन होतं त्याच्यामध्ये. त्याच्यातच सुद्धा उल्लेख होता की प्रलय म्हणतो आपण, प्रलय, लघु प्रलय, तर त्याच्यामध्ये प्रकार आहेत. प्रलय म्हणजे काय, सगळं एकदम नष्ट होणार असं नसतं. इव्हन जर तुम्ही ह्याच्यामध्ये थिओसॉफिकल स्टडीज मधनं सुद्धा प्रिव्हियस ह्युमन रेसेसचा आपण जर अभ्यास केला, तर अक्षरशः मी एका पुस्तकात वाचलंय की जेव्हा ती एक पर्टिक्युलर ह्युमन रेसचा एंड होणार होता, ह्युमन रेस म्हणजे मानवजात, तर तेव्हा पूर्णपणे असंच सेम आता जशा घटना घडतात तसंच प्रचंड युद्ध टाईप झालं आणि सगळ्या बाजूंनी अनेक संकट आली, म्हणजे सुनामी म्हणा किंवा असं. आणि मेजरली सुनामी जेव्हा येते तेव्हा ते काय पर्टिक्युलर एरियाला ती संपवून टाकते, आतमध्ये घेते, अर्थमध्ये खेचून घेते, ते म्हणजे नष्ट करते त्या भागाला, तिथलं लाईफच संपवून टाकते. आणि ती तिथनं जेव्हा आता पुढची नवीन जनरेशन स्टार्ट करायचे, मी थोडस वेगळ्या गोष्टी मी डिस्कस करते आणि शेअर करते तुमच्याबरोबर, की जेव्हा आपण म्हणू हे कसं होतं, मग आपण पण मरणार का, सगळ्यात पहिला प्रश्न तर आपल्या मनात हाच येतो की बापरे प्रलय होणार, पृथ्वी नष्ट होणार, असं खूप लोक काहीतरी बडबडत असतात, बोलत असतात, डिस्कस करत असतात. आपल्याला वाटतं बापरे आपण मरणार, ती फॅमिली मरणार, असं होणार तसं होणार, मग आपलं काय होणार. तर त्याचं उत्तर हे आहे की म्हणूनच त्यांनी सांगितलंय की गुरु आणि गुरूंचा पाथ आणि परमात्म्याचं जो भक्ती आणि हे करेल, त्या पाथवर राहील, बेसिकली डिव्हाइन पाथवर, तो प्रोटेक्टेड राहील. ऑब्विस आहे, कारण त्या एनर्जीला आपण हे करतोय. तर काही पर्टिक्युलर सोल्सना आणि हायर पॉवरफुल सोल्सना प्रोटेक्ट करून त्यांना प्रोटेक्शन दिलं जातं आणि त्यांना सांभाळलं जातं, त्यांना काहीही होऊ देत नाहीत. आणि बाकीचे जे अनवॉन्टेड एनर्जीज असतात, म्हणजे एनर्जी म्हणजे त्याच्यात सोल पण आले सगळे, अनवॉन्टेड एनर्जीज सगळ्या हटवल्या जातात अशा पद्धतीनं भयंकर प्रकार घडवून पृथ्वीवर. आणि जे प्रोटेक्टेड असतात त्यांना त्यांचं आयदर शिफ्टिंग केलं जातं एका ठिकाणनं दुसऱ्या ठिकाणवर, आणि मग तिथून प्रजा वाढते, किंवा मग आहे तिथेच प्रोटेक्ट करून तिथून प्रजा पुढे कंटिन्यू होते, लाईफ पृथ्वीचं कंटिन्यू होतं. हे सगळं मी वाचलेलं आहे, ते सांगते मी तुम्हाला. आणि मागे वृषालीनी जे पुस्तकातनं काही दोन चार एक एक पॅरेग्राफ मोठा एक इन्फॉर्मेशन शेअर केली होती, वाचून दाखवली होती इनफॅक्ट पुस्तकातली एका. तर त्याच्यात हेच म्हटलं होतं त्यांनी, प्रलय म्हणजे काय एकदम सगळं संपून नाही जात, तर पार्शल येतं, पार्शल पार्ट एखादा डिस्ट्रॉय केला जातो. आणि मग आणि सायमल्टेनियसली होतं, म्हणजे एकच एनर्जी, नुसताच भूकंप झाला असं नाही होत, अनेक गोष्टी घडतात. आणि म्हणून जर तुम्ही आता प्रेडिक्शन्स, खूप लोक ऍस्ट्रॉलॉजी बरंच काम करतीये आणि बराच रिसर्च चालू आहे ऍस्ट्रॉलॉजी वाल्या लोकांचा आणि त्या फील्डचा, तर आता सुद्धा तसेच सगळ्या घटना इथून पुढच्या सांगितलेल्या आहेत. 24, 25
आणि काही पुढचे 2-4 वर्ष की हे होईल, ते होईल, ते होईल. कारण सायमल्टेनियसली अनेक गोष्टी घडल्याशिवाय मोठ्या लॉटमध्ये चेंजेस आणि एरियात चेंजेस घडवू नाही शकत आपण. म्हणजे तो नाही घडवू शकणार गॉड, सुप्रीम परब्रह्म. म्हणून त्या सायमल्टेनियसली सगळ्या एकत्र वापराव्या लागतात. सगळी शस्त्र वापरावी लागतात. युद्धाचं शस्त्र, सुनामीचं शस्त्र, भूकंपाचं, अमक्याचं, फायरचं, कुठे आग लागेल, कुठे अमुक होईल, कुठे तमुक होईल. पार्शली एक 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 भागातनं ते कमी 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 रिमूव्ह करत करत, क्लीन करत करत तो एरिया त्या या आपल्या मानव जातीला ते पुढे 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 घेऊन जातात आणि अर्थला डिस्ट्रॉय न होऊ देता कम्प्लीट अर्थ गोल जो आहे, भूगोल आपला जमीनचा, त्याला डिस्ट्रॉय न होता होता कन्सिस्टंटली पुढे नेतील. मग बाकी त्याला जेव्हा वाटेल की नाही आता हेही संपवून टाकावं, सगळंच नष्ट करावं, तेव्हा तो तसं करेल. पण त्याला अजून भरपूर वेळ आहे. त्याचं आपण आता टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही, अगदी दूर दूरपर्यंत नाही. त्यामुळे आता जे होणार त्याचे काय स्वरूप आहे ते इथे दिलंय तसंच असणार आहे. अकराळ विक्राळ स्वरूप. देवा विश्वरूप पहायाची आस, केली ती फळास आली ऐसी. पाहोनी हे रूप देवा लागल चांगलेच, शांत झाले साच माझे डोळे. घाबरलेला आहे तो आणि त्याला आता ते बघवत नाहीये भयंकर. कुठून असं मी इच्छा केली असं तर त्याला कुठेतरी मनात भीती वाटली आणि त्याला मन भरलं त्याचं. पार्थिव हा देह नासेल निभ्रांत, कोण काकुळत करी त्याची. तरी परी आता माझ्या चैतन्याची येथ नाही धडगत ऐसे वाटे. आता वाटतंय या तेजापुढे मी पण माझं पाणी पाणी होऊन जाईल. जे काही एनर्जी माझ्या आतमध्ये आहे त्याची पण ते काही शिल्लक राहणार नाही असं वाटतंय. सर्वांग हे देख भये कैसे कापे, अतिरेके तापे मन तेही. दचकली बुद्धी रूप हे पाहून, गेला अभिमान गळून या. संपलं. त्याच्या लक्षात आलं कुठलं माझं शौर्य आणि कुठला मी धनुर्धारी, काहीही नाही. परी अंतरात्मा आनंद स्वरूप तोही जणू कंप पावत असे. तुझे विश्वरूप पहावे या डोळा, छंद हा आगळा घेतला मी. परी तेणे कैसे झाले विपरीत, देशोधडी जात ज्ञान माझे. ऐसा गुरु शिष्य संबंध आगळा, असेल विरळा ऐसे वाटे. आपल्यालाही असं वाटत होतं ना, एक कुठेतरी कुतूहल असतं. विश्वरूप दर्शन, विश्वरूप दर्शन काय दाखवतील, काय करतील, कसं दाखवतील. तर आपल्याला जे दाखवलं जातं किंवा इथेही वर्णन केलेलं आहे, पुन्हा सांगेन ते सगुण स्वरूप आहे. पण त्या एनर्जीज आपल्या भोवती आपण सतत पाहतो आहोत. आपण सतत विश्वरूप दर्शन घेतो. पण आपला अप्रोच आपला ग्रॉस लेवलचा असल्यामुळे आपल्याला ते विश्वरूप दर्शनासारखं भासत नाही, जाणवत नाही आणि सेन्स होत नाही. पण ज्या क्षणाला आपण विश्वरूप, हे विश्वची माझे घर आणि ते परब्रह्मच सर्वात आहे, या पॉइंट ऑफ व्ह्यूने जेव्हा आपण सर्वत्र पाहू तर आपल्याला हे विश्वरूप दर्शन रोज घडताना दिसेल. त्याच्यासाठी ते डोळे मागून त्याला, डोळे म्हणजे काय, दृष्टिकोन आहे. दृष्टी, पॉइंट ऑफ व्ह्यू, पाहण्याचा दृष्टिकोन आहे. तो आपल्याला मिळाल्यानंतर आपल्यालाही विश्वरूप दर्शन सहज मिळू शकतं. आणि हे तुझं आगळा छंद मला लागला की चला आपल्यालाही मिळावं, हे त्याचं वर्णन करतोय सगळं. पण आता माझं सगळं ज्ञान हे झालंय आणि फार वेगळा अनुभव मला आलेला आहे. परी तेणे कैसे झाले विपरीत, देशोधडी जात ज्ञान माझे, दूर पळालं सगळं. परी ऐसा गुण शिष्य गुरु शिष्य संबंध आगळा, असेल विरळा ऐसे वाटे. तुझे विश्वरूप पाहुनी अद्भुत, व्याकुळले चित्त माझे देवा. तया सावराया धैर्य आणू पाहे, तव गेले आहे आधीच ती. आधीच ते त्याही वरी विश्वरूप देखताच, घाबरलो साच त्याहुनीही. धैर्यही नाहीये स्वतःला कंट्रोल सांभाळायला. विश्वरूपी मज ऐसे गोविलेस, भला उपदेश तुझा देवा. पूर्ण विश्रांतीची धरोनी आहाव, धडपडे जीव बापुडा हा. परी तुझ्या उग्ररूपी जनार्दना, आसरा दिसेना कोठेही तो. सगळेच भयंकर आहेत, कोणाच्याकडे मन हे करणार, तो स्थिर करणार, अशी अवस्था आहे. बघवत नाहीये त्याला ते. विश्वरूपाची या महामारी माझी, साकडले आजी चराचर. तरी करू काय, कैसा राहू स्वस्थ, न सांगू हे येथत जरी तुझं. त्याला काही आता बघवे ना. आणि आता तो पुढच्या ह्याच्यात त्याला प्रार्थना करेल की बाबा रे, चार भुजांच्या सुंदर स्वरूपात ये, त्याला बघून जीव सुखावेल माझा. मला काही आहे तुझं अकराळ विक्राळ रूप बघून
बघवत नाहीये आणि दाखवू पण नकोस. प्रचंड आहे. कापायला होतंय. तर हे सगळं असं विश्वरूप दर्शन त्यांनी पाहिलंय. आपण इथे थांबूया.